महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या मुलुंडमधील कार्यालयावरती हल्ला करण्यात आला। पूर्ण कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी संजय पाटलांच्या कार्यकर्त्यांवरती तोडफोडीचा आरोप करण्यात आलाय। मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीचे नेते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। यावेळी ते नक्की कुणावरती निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे मुंबईचा दौरा करणार आहेत। यावेळी मुंबादेवीचे दर्शन घेत ठाकरे प्रचाराची सांगता करतील। 5व्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाण्यात जोरदार प्रचार बघायला मिळतोय। नरेश म्हस्के यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी फडणवीसांच्या उपस्थितीत प्रचाराची सांगता होईल। राज्याच्या 5व्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पालघर, नाशिक, मुंबई, धुळे, ठाणे, कल्याण, भिवंडी आणि दिंडोरी या मतदारसंघात प्रचाराची सांगता होईल। महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे मैदानात उतरले। त्यावेळी उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील शाखांना राज ठाकरे भेट देणार आहेत। महायुतीच्या सभेत मोदींनी काँग्रेसवरती जोरदार हल्लाबोल केला। माझ्याकडे 10 वर्षांचं रिपोर्ट कार्ड आहे आणि पुढच्या 25 वर्षांचा रोडमॅप पण आहे, पण इंडिया आघाडीकडे काहीच नाही। त्यांची नजर महिलांच्या मंगळसूत्रावर आणि मंदिरातल्या सोन्यावरती असल्याचा टोला त्यांनी लगावला। काँग्रेसनं संपत्तीवरती वारसा कर लावण्याची तयारी सुरू केली असून तुम्ही कमावलेल्या संपत्तीतील 50% संपत्ती मुस्लिमांना देणार असल्याचं मोदी म्हणाले। महायुतीच्या सभेत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चॅलेंज दिलं। राहुल गांधी आयुष्यभर वीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलणार नाहीत असा शब्द देऊन दाखवा, असं आव्हान मोदींनी जाहीर सभेतून शरद पवारांना दिलं। राहुल गांधी असा शब्द देणार नाहीत कारण सध्या निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुका संपताच ते पुन्हा सावरकरांविषयी अपशब्द बोलणार, असं मोदी म्हणाले। संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या टीकेला मोदींनी जोरदार उत्तर दिलं आणि आर्टिकल 370 हटवणारा मोदीच संविधानाचा सर्वात मोठा रक्षक असल्याचं त्यांनी म्हटलं। जे आज संविधान डोक्यावरती घेऊन नाचतायत त्यांनी संविधानाला अपंगत्व दिल्याची टीका मोदींनी केली। महायुतीच्या सभेत पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लक्ष केलं। नकली शिवसेनावाल्यांनी शिवसैनिकांच्या बलिदानाला धोका दिला। सत्तेसाठी ते राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत गेले। सत्तेसाठी हे मुंबई हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले असं म्हणत नरेंद्र मोदींनी ठाकरेंवरती हल्लाबोल केला। शिवाजी पार्कमधल्या महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसमोर 6 मागण्या केल्या। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, देशाच्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जावा, शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा विकास व्हावा, मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशा मागण्या राज ठाकरेंनी केल्या। भारतामध्ये अनेक देशभक्त मुस्लिम आहेत, पण ओवेसींसारख्या ज्या औलादी आहेत त्यांचे जे अड्डे आहेत ते अड्डे एकदा तपासून घ्या। तिथे माणसं घुसवा, देशाचं सैन्य घुसवा आणि त्यांना उद्ध्वस्त करून टाका, अशी मागणी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली। मोदींनी असं केल्यास देशात सर्वांना सुरक्षित वावरता येईल असं राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम और अयोध्या का राम हेच विजयाचं सूत्र असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या सभेत सांगितलं। एकीकडे देशभक्ती आहे, दुसरीकडे देशद्रोही विचार करणारे आहेत अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली। शिवाजी पार्कात झालेल्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला। एकेकाळी शिवाजी पार्क मैदानात गर्व से कहो हम हिंदू है अशी डरकाळी घुमत होती, पण आता उबाठाला हिंदू म्हणायची लाज वाटू लागली आहे आणि मतांसाठी उद्धव ठाकरेंची लाचारी सुरू असून इतक्या वेगानं रंग बदलणारा सरदाम पाहिलेला नाही अशी टीका त्यांनी केली। काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं तेव्हाच ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा हक्क गमावल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना नकली सेना म्हणतात कारण त्यांच्याकडे शिवसेनेचे विचार नाहीत, बाळासाहेबांचे विचार नाहीत, ज्यांच्याकडे शिव्या सेना आहे। रोज शिव्या देणे इतकंच त्यांना येत असल्याचं सांगत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। शिवाजी पार्कवर झालेल्या महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला। सभेत बोलताना बाळासाहेब माझ्या तमाम हिंदू बांधवांनो अशी सुरुवात करायचे, मात्र इंडिया आघाडीनं उद्धव ठाकरेंना हे बोलण्यापासून अडवलं आणि ते बंदही झाल्याचं फडणवीस म्हणाले। आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून बाप चोरला, घरी बसून काम करणार, गजनी, माझं कुटुंब, माझी जबाबदारी या पलीकडे काहीही ऐकू येत नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला। महाविकास आघाडीच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकावले जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला। पाकिस्तानचे झेंडे फडकावण्याची वेळ आली तर राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे असा टोला त्यांनी लगावला। हे सांगतात वोट जिहाद करा अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला।
महायुतीच्या सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवरती जोरदार हल्लाबोल केला. उज्ज्वल निकमांना तिकीट दिल्यानंतर काँग्रेसवाले म्हणतात कसाबनं करकरेंना मारलंच नाही, तर मतांसाठी काँग्रेस शहीदांचा अपमान करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. इंडिया आघाडी कसाब सोबत आहे तर आम्ही उज्ज्वल निकम यांच्यासोबत आहोत असं ते म्हणाले. विरोधक विकासाच्या मुद्द्याला फाटा देऊन नको त्या विषयावरती भाषण करत असल्याचं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती हल्लाबोल केला. सध्या देशात संविधान बदलण्याची भाषणं सर्वजण करतायत, पण संविधान दिन साजरा करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात होत असल्याचं सांगत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवरती भव्य सभा झाली. या सभेला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. त्यानंतर ते सावरकर स्मारकात गेले आणि तिथे त्यांनी सावरकरांना वंदन केलं. शिवाजी पार्कवरच्या महायुतीच्या सभा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आणि बाळासाहेबांना अभिवादन केलं. शिवाजी पार्कातील महायुतीच्या सभेत रामदास आठवले यांनी कवितेतून ठाकरेंवरती निशाणा साधला. उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे अशा शब्दात आठवलेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आणि 4 जून नंतर ठाकरेंना तोंडही उघडता येणार नाही असं ते म्हणाले. बीकेसीतील इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शहांवरती हल्लाबोल केला. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तुम्ही कितीही प्रयत्न करा पण हा मोदी शहांचा महाराष्ट्र होणार नाही. गुजरातीही आमचेच आहेत, पण मोदींमुळे जे 2-5 मस्तवाल झालेत त्यांनी वेळीच सुधारावा असा इशारा ठाकरेंनी दिला. इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी घाटकोपर दुर्घटनेवरून मोदींवरती निशाणा साधला आणि घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत 16 जण मृत्युमुखी पडले. त्यांचं रक्तही सुकलं नव्हतं, तुम्ही तिथे ढोल ताशे बडवत लेझिम खेळत रोड शो केलात, इतके कसे निर्दयी झालात असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला. 4 जूनपर्यंत पंतप्रधान बोलायला उभे राहिले, कारण 4 जून नंतर ते पंतप्रधान नसतील. ज्याप्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर केली त्याप्रमाणे 4 जूनला संपूर्ण देश डिमोदिनेशन करणार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. मोदी म्हणतात ज्या क्षणी मी हिंदू मुस्लिम मुद्दा भेद करेन त्यावेळी मी राजकारणाचा त्याग करेन, मग मोदींनी कधीच राजकारणाचा त्याग करायला हवा होता असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही एकतर त्यांना घुसखोर म्हणता नाहीतर देशद्रोही ठरवता असा घणाघात ठाकरेंनी केला. बीकेसीवरील महायुतीच्या सभेत शरद पवार यांनी मोदींवरती जोरदार निशाणा साधला. आम्हाला भटकता आत्मा म्हणणाऱ्यांनो, हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही असं शरद पवार म्हणाले. त्यासाठी जे करावं लागेल त्याची ताकद आमच्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं. 4 जून नंतर मोठा भाई छोटा भाई कोणताच भाई राहणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या सभेत केलं. अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह तुरुंगातून सुटून आलेत. मीही काही काळापूर्वी तुरुंगातून बाहेर आलोय. आता तुरुंग भाजपच्या नेत्यांची वाट पाहतंय. ईडी, सीबीआय आणि त्या कोठड्या भाजपच्या नेत्यांची वाट बघत असल्याचं संजय राऊत म्हणाले. भाजप हा एक चोर बाजार असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदींचा मुक्काम महाराष्ट्रात आहे. रस्त्यावर आणि गल्लोगल्ली ते फिरतायत. आता त्यांना हिमालयात जावं लागेल, त्याची व्यवस्था महाराष्ट्रच करणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात उत्तम वृद्धाश्रम आहेत, तिथे मोदींची रवानगी केल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही असं ते म्हणाले. एकनाथ शिंदेंची नकली सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं पाप असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला. कालपर्यंत ज्यांना चक्की पिसिंग म्हणत होते आज त्यांचं किसिंग मोदी घेतायत अशी टीका त्यांनी केली. कामधंदा मंदम फिर भी घमंडम हा मोदींचा मंत्र असून 4 जून नंतर त्यांचा हा घमंड चालणार नाही असं राऊत म्हणाले. मोदी आणि त्यांचे नेते 400 पेक्षा जास्त जागांचा दावा करतायत, कारण त्यांना देशाची घटना बदलायची असं म्हणत शरद पवार यांनी पुन्हा एकदा संविधान बदलाचा आरोप केला. तसं झाल्यास बाबासाहेबांनी दिलेला अधिकार संपवला जाईल आणि देशात हुकुमशाही येईल असं पवार म्हणाले. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी विरोधकांना संपवलं नाहीतर जेलमध्ये टाकलं. बांगलादेश आणि पाकिस्तानात सर्व विरोधकांना जेलमध्ये टाकण्यात आले आणि मोदींना भारतात हेच करायचंय अशी घणाघाती टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 42 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप सत्तेवर आल्यास शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये टाकलं जाईल असा पुनरुच्चार अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीच्या सभेत केला. मोदींकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची होणारी बदनामी चुकीची असल्याचं ते म्हणाले. निवडणुकीत तर मी पुन्हा जेलमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. तुमच्या प्रेमानं मला कधी एकटं पडू दिलं नाही. मी माझा मुलगा तुम्हाला सोपवतोय. तुम्ही जसं मला आपलं मानलं तसंच राहुलला देखील तुमचा म्हणून सांभाळा अशा शब्दात सोनिया गांधी यांनी रायबरेलीत जाहीर सभेला संबोधित केलं आणि यावेळी त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
जालना जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. जालन्यातील 329 गावांना आणि 75 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. मुंबईतील मतदान प्रक्रियेसाठी मुंबई शहर प्रशासन सज्ज झालंय. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभाग घ्यावा असं आवाहन निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्याकडून करण्यात आलंय. तर 15,000 कर्मचारी तैनात करण्यात आले. तारापूर येथे उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या 2 अणुभट्ट्या कार्यान्वित होण्यास आणखी 5 महिने विलंब लागणार आहे. दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या विशेष वाहिन्या इटलीतून येण्यास विलंब होत असल्यामुळे या अणुभट्ट्यातून वीज निर्मिती सुरू होण्यास आता नोव्हेंबर उजाडण्याची चिन्ह आहेत. मुंबईत सुमारे 400 सोसायट्यांच्या टेरेसवरती होर्डिंग्स आहेत. आता ज्या सोसायट्यांच्या टेरेसवर होर्डिंग्स उभारण्यात आली आहेत त्या होर्डिंगच्या ऑडिटचं काय, ती सोसायटी तेवढी भक्कम आहे का, ती सोसायटी किती जुनी आहे इत्यादींचा आढावा मुंबई पालिका घेणार आहे असे प्रश्न निर्माण झालेत. आज आणि उद्या मुंबई पुणे महामार्ग 1.5 तासांसाठी बंद असणार आहे. हायवेवरील ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10:30 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक बंद असून जुन्या महामार्गावरून ती वळवण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 11:15 ते दुपारी 3:55 तर हार्बरवरती अप आणि डाऊन मार्गावरती कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान 11:10 ते 4:10 मेगा ब्लॉक असेल. राज्यातील मोठ्या मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पातून दरवर्षी 165 टीएमसी पाण्याचं बाष्पीभवन होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सरकारच्या जलसंपदा विभागाने तयार केलेल्या पाणी लेखापरीक्षण अहवालानुसार पुण्याला 9 वर्ष तर मुंबईला 3 वर्ष पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकेल इतक्या पाण्याची वाफ होत असल्याचं स्पष्ट झालंय. चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर कापूस लागवडीसाठी शेत तयार करून सिंचनासाठी ठिबकच्या नळ्या टाकण्यात शेतकरी सध्या मग्न असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय. कोकणात हवामान दमट राहील असं देखील सांगण्यात आलंय. मुक्ताईनगरमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यावेळी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. अवकाळीच्या फटक्यानं केळी पिकं जमीनदोस्त झालं असून या काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं विद्युत पुरवठा सुद्धा खंडित करण्यात आलाय. वाळुंज पोलीस ठाण्याअंतर्गत गर्भपात आणि गर्भलिंग चाचणी करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणी आता आणखी 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. यात एका महिलेचा देखील समावेश आहे. सिडको पोलिसांनी एका घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून जवळपास 3,80,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी बस स्थानकाचं काम गेल्या 2 महिन्यांपासून रखडलंय. कुंडलवाडी शहर आणि परिसरातील 25 गावांच्या प्रवाशांसाठी हे बस स्थानक महत्त्वाचं असून काम रखडल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. याबाबत एसटी महामंडळानं संबंधित कंत्राटदाराला पत्र पाठवून खुलासा मागवल्याची माहिती मिळते. हिंगोलीत मोठ्या प्रमाणात हळद पिकाची लागवड केली जाते. यंदा हळदीच्या बेण्याच्या किमतीत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे आणि गेल्या वर्षी 2,000 रुपये प्रति क्विंटल मिळणारं हळदीचं बेणं यंदा 5,000 रुपये प्रति क्विंटल या दरानं मिळत आहे. त्यामुळे हळद लागवड करणारे शेतकरी चिंतेत सापडलेत. सांगलीच्या जिल्ह्यातल्या वादग्रस्त कॅफे शॉपवरती 2 दिवसात कारवाई करा अन्यथा पुन्हा रस्त्यावरती उतरू आणि सांगली बंद करू असा इशारा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून देण्यात आलाय. शहरातील कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा आरोप करत 3 कॅफेजची या संघटनेकडून तोडफोड करण्यात आली. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.